नमस्कार, मी अभिजित वाडेकर आणि आज आपण ऊस या पिकावर आलो आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण जो आज सध्याचा ऊसाचा प्लॉट पाहत आहोत, आपण इथं आज शेतकऱ्यांशी व्हिजिट करायला आलो. तर आपण जाणून घेऊया त्यांनी कशा पद्धतीने इथं टनेज काढलाय आणि कशा पद्धतीने ॲव्हरेज आले. नमस्कार भाऊ. नमस्कार, माझं नाव भरत बापूराव आंबोडे, राहणार शिवाजीनगर, तालुका अंबड, जिल्हा जालना, मुक्काम पोस्ट महाराष्ट्र. माझ्या प्लॉटवर कार्यकर साहेब आलेले आहेत. ऊस पाणी वापरले असेल तर तुमची कोणती व्हरायटी? 205 बर 265 किलो जाते. बर किती क्षेत्र आहे? 25 गुंठे. 25 गुंठे. आणि किती उत्पन्न आता तुमची ऊस तोडणी चालू आहे, किती उत्पन्न अपेक्षित आहे तुम्हाला ह्या तोडणीच्या हिशोबाने सध्या 25 गुंठ्यामध्ये? 50 ते 55 60 टनाचा अंदाजा निघू शकतो. 50 ते म्हणजे 25 गुंठ्यामध्ये 50 ते 60 टनापर्यंत आपण शेतकऱ्यांना उत्पन्न इथं ऊसामध्ये आणून दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं जर म्हणलं तर ह्या जमिनीमध्ये आपल्याला गेली किती वर्ष झालं उत्पन्न येत नव्हतं? 10 ते 20 वर्षापासून इथं उत्पन्न. किती याच्या आधीवर तुम्ही ऊस केले होते तर किती उत्पन्न आलं होतं? 10-20 टन निघायचे. म्हणजे एकर त्यांना 25 गुंठ्यामध्ये जवळपास 10-15 टन उत्पादन येत होतं ऊसाचं. या वर्षी आपण त्यांना 50 ते 60 टनापर्यंत 25 गुंठ्यामध्ये फक्त आपण त्यांना उत्पादन आणून दिलेलं आहे. की या जमिनीमध्ये असा प्रॉब्लेम होता की कंटिन्यू पाणी चिबडत जमीन होती, मोठा मागा हायवे, आणि त्या हायवेमुळे पूर्ण या जमिनीमध्ये पाणी तुंबून राहत होतं. इथं चिबडट जमीन होती, कसलंही पीक, कोणतंही सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, कोणतेही पिकं इथं व्यवस्थित येत नव्हते. पण आपण मागच्या वर्षी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आयडियलची ट्रीटमेंट केली आणि आयडियलची ट्रीटमेंट केल्यानंतर 3 खताचे डोस आणि 2 ड्रिंचिंग आणि 2 ते 3 फवारण्यामध्ये आपण आज इतका चांगल्या पद्धतीने ऊस आणलाय जो की जवळपास 40 कांड्यापर्यंत आपल्याला ऊस झालेला दिसत आहे. तिची जाडी असेल, तिची साईज असेल, मोठ्या प्रमाणात अशी तिची मनगटासारखी तिची साईज झाली आहे ऊसाची, आणि कांड्यामध्ये पेरीचं अंतरही मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला टनेजमध्ये एकदम चांगला इथं फायदा झाला आहे की जिथं 25 गुंठ्यामध्ये आपण 50 ते 60 टन उत्पादन काढू शकतो, तर आपल्याला 100% आपण एकरीमध्ये 100 टन आपण सहज या ऊसाला आपण जाऊ शकतो. तरी शेतकरी मित्रांनी आयडियल ॲग्री सर्चची ट्रीटमेंट वापरावी आणि जे काय आहे चांगले नियोजन आपण तिथल्या प्रतिनिधींशी संवाद साधून आपण तिथली ट्रीटमेंट घ्यावी आयडियलची. धन्यवाद.